नमस्कार. पोर्टल रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल याच्या संदर्भातले कंटिन्युअस प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, अर्थातच यासाठी मंत्रालयात आयुक्त कार्यालयात जे पाठपुरावा केलेला आहे त्याच्या संदर्भाचे अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. मित्रांनो, शिक्षण विभाग पूर्णतः अपयशी ठरलेला आहे पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी. मग ते 2017ची असो, 2022ची असो किंवा 2025ची असो. पुराव्यानुसार तुम्हाला नक्कीच आजपर्यंत कळलं असेल की हा सगळा आणि सगळा फक्त आणि फक्त एक प्री प्लॅन ही फक्त शिक्षक भरती होती की काय हे फक्त कळतं. म्हणजे नावाला फक्त भरती म्हणून दाखवायची. 2017च्या भरतीमध्ये 50% मागासवर्गीय जागा कपात करून सुद्धा अजूनही माजी सैनिकाचा राऊंड लागलेला नाहीये. आणि त्याचमुळे पोर्टल भरतीवरचा 2017चा टॅब बंद करा म्हणून तो आज तिथे झालेला नाहीये. बरं, 2022च्या भरतीमधला पहिल्या टप्प्यातला माझी 10%चा राऊंड लागला नाहीये. त्यांच्या हक्काच्या जागा आहेत त्या त्यांना दिल्या नाहीयेत. त्याचमुळे पहिल्या टप्प्यातला 484 ज्या माजी सैनिकच्या ज्या जागा आहेत त्या कन्वर्ट होणार होत्या तोही राऊंड लागला नाहीये. लकीली उर्दू मीडियमचा जो राऊंड आहे तो कन्वर्ट होऊन तो लागलेला तुम्हाला पाहायला दिसला असेल. त्याचबरोबर रिक्त अपात्र गैरहजर राऊंड असेल आणि 2022-23च्या भरतीबद्दलचं सध्या भवितव्य पूर्णतः अंधारात आहे. कारण ते राऊंड लावायचे की नाही हेच अजून त्यांनी ठरवलेलं नाहीये. कारण बिंदू संपले की बिंदू आहेत याच्यावरती त्यांनाच कोणती शालेय शिक्षण विभागाला माहिती नाही असं चर्चेतून दिसतंय. त्याचबरोबर 2025च्या भरतीचं काय तर ती अजून हवेतच आहे की काय कळतं. नुसती परीक्षा घेऊ नुसताच हा घाट जो घातलेला आहे तो कशासाठी याचं उत्तरच कळत नाहीये. संच मान्यतेचा निकाल जाणून बजून राखून ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मंत्रालयात शिक्षण विभागाला जेव्हा आपण पाठपुरावा करतो तेव्हा ते सांगतात की आयुक्त कार्यालयाने आमच्याकडे फॉलोअप घेतला पाहिजे. आयुक्त कार्यालयात पाठपुरावा करायला गेल्यावरती आयुक्तांना शिक्षक भरतीबद्दलच्या पोर्टल भरतीबद्दलच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काय हेच त्यांना माहित नाहीये. अर्थातच पोर्टल भरतीबद्दल त्यांनी कोणताही अभ्यासच केला नाही की असा प्रश्नचिन्ह आमच्या सामान्य अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये नक्कीच येतं. त्याचमुळे पोर्टल चालू होईल का याच्या संदर्भात शिक्षण मंत्र्यांशी जेव्हा आमचे उमेदवार भेटतात तेव्हा ते सांगतात की आम्ही विचार करू, बघू. आणि जेव्हा दुसऱ्या मंत्र्यांना जेव्हा आपण भेटतो जसं की पंकज भोयर वगैरे आहेत ते थोडेफार चांगल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांनी विचार करतात. ते सांगतात की पाठपुरावा करा दादा भुसेंजींकडे. आमच्या दादाजींना जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा ते सांगतात की मी तुम्हाला सांगतो, माहिती घेऊन सांगतो. अरे चाललंय काय? म्हणजे जेव्हा 2 लाख प्लस उमेदवार शिक्षक भरतीची वाट पाहतात तेव्हा एवढी सुद्धा साधारण एक कर्टसी नाहीये की बाबा ती भरती करत असताना एवढ्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. जगातली एकमेव भरती आहे. पहिल्यांदा परीक्षा घेऊन नंतर जागा येतात. बरं, त्या जागा तर किती येणार आहेत? ती टॅब कधी सुरू होणार आहे? अजून किती वर्ष लागणार आहेत? महिने सोडा, दिवस सोडा, मी वर्षाचा हिसाब मागते यांच्याकडे. तरी सुद्धा यांच्याकडे काहीच नाहीये. म्हणजे या पूर्ण प्रक्रियेला जबाबदार हे शिक्षण विभाग आहे. त्याचं कारण असं आहे 2017 पासून जेव्हा पोर्टल आलेलं आहे तेव्हापासून पोर्टलला सोडून कोणत्याही पदं आहेत ती भरली नाहीत पाहिजेत. त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जरी स्टे आणला असला तरी उच्च न्यायालय मात्र जसं की मुंबई खंडपीठ आहे ते मात्र असा निर्णय देते की त्यांना कंटिन्युएशन करण्यात यावं. कारण पोर्टल ही इनॅक्टिव्ह होतं. तर पोर्टल ऍक्टिव्ह होण्यात यावं यासाठी 2018चा शासन निर्णय आहे. त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की दर 3 महिन्याने पोर्टलवरती या जागा अपडेट करण्यात याव्यात. त्याच्या संदर्भातलं जे काही अपडेट असेल, एखादा शिक्षक रिटायर होत असेल, जागा क्रिएट होत असेल, संच मान्यतेनुसार जी पदं येत असेल ती पोर्टलवरती येण्यात यावी. म्हणजे पोर्टलचं लॉक खोलण्यासाठी सुद्धा आम्हाला ट्राय करावं लागतं. म्हणजे पोर्टलचं लॉक बंद का केलं त्याचं उत्तर यांच्याकडे नाहीये. एवढं निर्णय असताना त्यांचंच परिपत्रक आहे. बरं, त्या परिपत्रकाला काही किंमत नाहीये का? दरवर्षी दर 6 महिन्यानं पोर्टल संदर्भातली परीक्षा घेण्यात यावी. या संदर्भातले शासन निर्णय कोणाचे आहेत? एवढं सगळं असताना बॅकडोर एंट्रीला हे म्हणजे स्फुरण दिलं जातं. बरं, जे शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी ज्यांच्याकडे प्रस्ताव पाठवले जातात ते प्रस्ताव मान्यच कसे करतात?
खूप प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं कोणाकडेच नाहीयेत आणि यांच्याकडे तर अजिबात सुद्धा नाहीयेत. त्याच्यात आपण एवढे सौभाग्यशाली आहोत की आपल्याला सध्याचे आयुक्त असे लागलेले आहेत ज्यांना पोर्टल शिक्षक भरतीचा पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज आहे. म्हणजे त्याचं कारणच असं आहे की कितीतरी उमेदवार जातात आणि ते डायरेक्ट म्हणजे इतक्या म्हणजे मला तसं नाही बोलायचं वगैरे, खालच्या दर्जाच्या लँग्वेज मध्ये त्यांच्याशी बोलतात, एवढे रागवून बोलतात की नंतर उमेदवार आतमध्ये जायला सुद्धा थरथर कापतात. मग असे आयुक्त आमच्या काय कामाचे, ज्यांना पोर्टल शिक्षक भरतीचे एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीये. बरं, एखादा अहवाल जेव्हा मंत्रालयातून मागवला जातो त्याच्या संदर्भातलं उत्तरही त्यांच्याकडे नसतं. सर्व जे काही सायकल आहे, चेन आहे, त्याला नक्की जबाबदार कोण? मग परीक्षा घेण्याची घाईच का केली जर एवढी संदिग्धता आहे याच्याबद्दल? आज पोर्टल वरती किती जागा येणार आहेत? गॉड नोज. पोर्टल चालू कधी होणार आहे? गॉड नोज. दुसऱ्या टप्प्यातले राहिलेले राऊंड लागणार आहेत का? गॉड नोज. बरं, या पोर्टलद्वारे 2025 मध्ये जी भरती होणार आहे 2023-22-23 सारखीच होणार आहे. येस, आय नो. आयुक्तांनी सांगितलेलं आहे टप्प्यामध्ये भरती होणार आहे. आता जशी 2022 झाली तशीच 25ची होणार आहे. मग टप्प्यामध्ये आपला कार्यक्रम करून घ्यायचा आहे का? जे उमेदवार आहेत, जिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय त्यांनी प्रत्येकाला विचारा की एक बिंदू एक भरती किती सुयक्तिक आहे आणि तशीच भरती झाली तरच बाकीचे उमेदवार लागणार आहेत. नाहीतर 160 ज्यांना मार्क्स आहेत ना, तो सुद्धा सुरक्षित नाहीयेत हे समजून घ्या. आणि नुसतं आपण कमेंट सेक्शन मध्ये विचारतो पोर्टल रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे, हा राऊंड लागणार आहे का, तो राऊंड लागणार आहे, हे बंदच करा. तुम्ही 20-25 उमेदवारांची एक टीम बनवा आणि शिक्षण मंत्र्यांना दाखवा जी आर कुठले आहेत. रादर त्यांना कोणताही जी आर माहित नाहीये, त्यांना सांगावं लागतं, तेव्हा ते म्हणतात की मी फॉलोअप घेतो. त्यांना विचारा, त्यांना दाखवा जी आर कोणता आहे, कोणत्या जी आर वरती काम ते करतात आहे, आणि त्यांना पूर्णतः सांगून त्यांना जाब विचारा की पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू कधी होणार आहे. दिवाळी आली, दिवाळी नंतर दिवाळी निघेल, कारण नंतर इलेक्शन आहे, आचारसंहिता आहे, त्यांना तर कारणच हवे. टॅपचा रिपोर्ट आलाय त्याच्यानुसार अतिशय सध्या कमी जागा आहेत आणि त्यांना जागा जास्त भरायच्याच नाहीयेत, म्हणून शाळा समूह, दत्तक योजना अशा तर्फे ते जागा कटौती करण्याचं काम करतात. म्हणजे बालकाचा शिक्षणाचा हक्क याला तर तिलांजली मिळालीच आहे. म्हणजे फक्त जी काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ते फक्त कागदावरच आहे, त्याचं वास्तविकतेशी काही देणं घेणं नाही, ते काल्पनिक आहे, हे वास्तव आमच्या समोर दिसतंय. गलतान कारभार शालेय शिक्षण विभागाचा आहे आणि त्याला जबाबदार शिक्षण विभाग आहे. आणि त्याचसाठी मित्रांनो एकच काम करायचं, रोड मॅप विचारून घ्या बरं का. 2025च्या शिक्षक भरतीचा रोड मॅप काय, कधी टॅब सुरू होणार आहे, जरा थोडंसं काहीतरी द्या ना. की असंही याची सुद्धा वाटच लागणार आहे, जशी 2017ची लागली, 2022ची लागते अजून. तरी सुद्धा बरं की त्या आयुक्तांनी फटाफट पटताना सगळं नॉलेज होतं, वॉर रूम सारखे बरेच हे करून त्यांनी ते सुरू केलं. तुम्हाला काय वाटतं? त्या लहान मित्रांनो बोलायला शिका, शांत बसू नका, नाहीतर वाट मात्र 100% लागणार आहे. कारण आता मात्र पेशंट संपलेत, मानसिक त्रास खूप होतोय. असं वाटलं नव्हतं की दिवाळी येईल आणि दिवाळी निघेल, आणि ते मात्र निघण्याची तयारीच सुरू झाली. मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना, कंत्राटी योजनेनुसार शिक्षक भरती ऑलरेडी भरलेले आहेत, त्यांचं पोट भरलंय. त्यांना आताचे एक्सेस शिक्षक नकोत, रादर त्यांना ही शिक्षक भरतीच करायची नाहीये. पण कोर्टाचे निर्णय, त्यांनी काढलेले जी आर त्याच्यामुळे त्यांच्या दगडाखाली सापडले, त्यामुळे नावाला फक्त भरती करायचं असं सगळं हे दिसतं. बघा मित्रांनो, विचार करा काय करायचं, तुम्हाला काय वाटतं ते मात्र नक्की लिहा. आणि प्लीज वाटत असेल ना भरती व्हावी तर मात्र मैदानात उतरा.